तर न्यूज 24 चाणक्यच्या पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 33 जागा येताना दिसतायत। न्यूज 24 चाणक्यचा सर्वे आपण बघतोय। या पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 15 जागा येताना दिसतायत। न्यूज 24 चाणक्यच्या पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला 33 जागा मिळण्याचा अंदाज आहे। न्यूज 24 चाणक्यच्या पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 15 जागा मिळण्याचा अंदाज। तर एक अपडेट सांगलीबद्दलची। सांगलीबद्दल एक्झिट पोल नेमका काय सांगतो? एक्झिट पोलनुसार सांगलीतून विशाल पाटील हे आघाडीवर आहेत, ज्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं। पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी उमेदवारीची घोषणा केली चंद्रहार पाटलांच्या, आणि त्यानंतर विशाल पाटलांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आणि आता विशाल पाटील हे आघाडीवर दिसत आहेत। तिरंगी लढत आहे। सांगलीतली विद्यमान खासदार आहेत संजय पाटील भाजपचे, तेही पिछाडीवर आहेत, आणि ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे सुद्धा पिछाडीवर आहेत, आणि आघाडी घेतली आहे विशाल पाटील यांनी। सांगलीमध्ये तिरंगी लढतीचा फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय, आणि अपक्ष विशाल पाटील या ठिकाणाहून आघाडीवर पहिल्यापासूनच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। काँग्रेसने कोणतीही कारवाई विशाल पाटील यांच्यावर केली नाही। तसंच विश्वजित कदम ठामपणे विशाल पाटलांच्या पाठीशी उभे राहिले। संजय पाटील भाजपचे पिछाडीवर, चंद्रहार पाटील देखील ठाकरे गटाचे इथे